आता या गुहारमधून बाहेर जायचं म्हणलं तर मला खूप त्रास व्हायचा, कारण या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण एवढं कमी होतं की मला श्वास पण घ्यायला येत नव्हता आणि वर येण्यासाठी जागा तर एवढी कमी होती काय सांगायचं नाही. त्यासाठी मला खूप अडचण होत होता. तर मित्रांनो चला मी सांगतो नेमकं आता मी कुठं आलतो. तर नमस्कार मित्रांनो आणि राधे राधे. मी आलतो आज कावडमध्ये असलेल्या ब्रह्मनाथ आणि कग्गोटराय मंदिराकडे. मग सर्वात आधी बघा इथे कमानमधून आत गेल्यानंतर हनुमान दादाला दर्शन करून मग या चावडीपासून आम्हाला राईट जायचं होतं. तेथून सरळ रस्ता होता तो कग्गोटराय देवळाकडे. आता मी मंदिराच्या जवळ आलतं आणि आम्हाला जायचं होतं मंदिराच्या आत. चला बघूया तर नेमकं काय काय आता या मंदिरामध्ये. तर सर्वात आधी आम्ही आत गेल्यानंतर नागदेवताचे दर्शन झाले आणि नंतर इकडे बघूसपर्यंत देवाच्या पालखीलाही आम्ही पाया पडलो. असे म्हटले जाते की हा मंदिराचा इतिहास खूप वर्षापूर्वीचा आहे आणि जुना आहे. तर चला तर मित्रांनो नेमका इतिहास काय आहे या व्हिडिओमध्ये बघूया. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला तर मग सर्वात आधी मंदिरात आत आल्यानंतर आम्ही हातपाय धुवून घेतलं. मग आम्हाला जायचं होतं आता मेन मंदिराकडं. मंदिरात आल्यानंतर एकदम आम्हाला वेगळंच फील वाटालतं, कारण जुन्या काळातलं बांधकाम हे बघणं आणि अनुभवणं अगदी सोपं नसतं. त्यानंतर चला तुम्हाला दाखवतो मी काळामा देवी आणि कग्गोटरायाचं मूर्ती. मग हे बघा या ठिकाणी आहे काळामा देवी आणि कग्गोटरायाची मूर्ती. आता तुम्हाला वाटलं असेल की हा मंदिर आता इथेच संपला, तर खरं तर ट्विस्ट आता आहे मित्रांनो. तुम्हाला खरं पडतंय की या मंदिराच्या खाली 30 फूट एक गुहार आहे आणि त्या गुहाराच्या खाली 2 मंदिर आहेत. तर चला तर तुम्हाला दाखवतो ते नेमकं काय आहे ते. तर सर्वात आधी आम्ही या छोट्याशी दिसणाऱ्या दरवाज्यातून बाहेर आलो. तर बघा एवढ्या चिंचोळ्याच्या जागातून तुम्हाला बाहेर यायचं आहे. तर नंतर ना बघा तुम्हाला हे दिसते काय एवढासा बारीक दरवाजा आहे, त्यातून तुम्हाला आता खाली जायचं आहे. आता इथून पुढे तुम्हाला जायचं आहे बघा खाली गुहारामध्ये. तर बघा तुम्ही केवढं बारीकशी जागा आहे आणि त्यातून तुम्ही कसं जाऊ शकता. चला तर बघूया. आता जर तुम्ही बघितलाच असेल की गुहारचा रस्ता कसा होता, कारण एका माणसाला तिथून यायने किती कष्टाचे होते तुम्ही बघितलंच आहे. मग आता इथे आत आल्यानंतर काय आहे चला तर तुम्हाला दाखवतो. तर इथे आल्यानंतर आम्हाला दिसले 1008 पार्श्वनाथ महाराजांची मूर्ती. त्यानंतर तिथे आम्ही पाया पडलो. तर इथेच हे मंदिर संपलं नाही, अनेक गुहार आहेत. चला तर तुम्हाला दाखवतो ते नेमकं कसं आहे ते. या भुयारी मार्गातून आल्यानंतर आम्हाला तळघरात दिसले ते म्हणजे 1008 शांतीनाथ तीर्थंकरांची मूर्ती. अतिशय सुंदर आणि देखणी ही मूर्ती दगडात कोरलेली होती आणि तुम्ही बघू शकता या साईडला या दगडावर कोरलेली खूप सारी नक्षीकाम केलेली असे तुम्ही बघू शकता. आणि या ठिकाणी आम्हाला आल्यानंतर एक त्रास अनुभवत होता, तो म्हणजे इथे ऑक्सिजनचं प्रमाण खूपच कमी होतं. कारण आम्ही होतो तळघरामध्ये, ते होते 30 फूट खोल जमिनीमध्ये. याचाच परिणामामुळे आम्हाला ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत होते. त्यामुळे आपण परत तिथून निघण्याचा लवकर निर्णय घेतला आणि आम्ही परत निघालो. या छोट्याशा जागातून परत येणे खूप कष्टाचे होते. तर तुम्ही बघू शकता एका वेळी एकच माणूस त्या जागेवरून जाऊ शकतो. तर तुम्हाला माहित आहे का मित्रांनो या देवी देवतांचे मंदिर या गुहारी मार्गामध्ये का आहे ते? कारण त्या काळामध्ये युद्ध लढाई होत होत्या, त्यावेळी
आपल्या देवी देवतांना यापासून वाचवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आणि त्यांनी हे मंदिरे खूप खोलवर आणि तळघरात बांधली आहेत. जर तुम्हाला देखील हे मंदिर बघायचे असेल तर तुम्ही देखील येऊ शकता. तर हे मंदिर आहे बेळगाव जिल्ह्यातील कावड तालुका आणि कावड गावामध्ये. नक्की तुम्ही एकदा येऊन भेट द्या आणि तुमचे मला अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. आता भेटूया असंच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. राधे राधे, बाय.